सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा। बोला दादा, महत्वाचे प्रश्न आहेत काही दोन। एक, मराठा आरक्षणाचं जरांगे भाषण, मराठा आरक्षणाच्या संदर्भात मी कालच जनरला सांगितलं, माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे। दुसरी गोष्ट, मी माहिती सकाळी घेतली, त्याच्यामध्ये सीएम साहेबांनी भांगे म्हणून सेक्रेटरी आहेत आणि शिष्टमंडळ भांगे आणि काही लोक नव्या मुंबईमध्ये आहेत, ते त्यांच्याशी चर्चा करतायत। मुख्यमंत्र्यांचा चर्चेतनं मार्ग काढायचा प्रयत्न चालू आहे। ते कोणी काय म्हणलं त्याला मी जे काही मला सांगितलं ते मी तुम्हाला सांगतोय, कारण राज्याच्या प्रमुखांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे। आमचा सगळ्यांचा प्रमुखांच्या ह्याला पाठिंबा आहे आणि त्या प्रकारे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि भांगेंना म्हणजे नेहमीच या सगळ्या प्रक्रियेमध्ये अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। अधिकाऱ्यांच्या मध्ये भांगे हे होते, वेगवेगळे विधी व न्याय खात्याचे पण काही लोक होते, पण भांगे यांच्याकडं सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी आहे। अजून एक दोन डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहेत, त्याच्यावर ते चर्चेला गेलेले, GR वेगवेगळे काढले, त्याचे सगळे माहिती भांग्यांना माहिती असल्यामुळे तेच तिथं बोलायला गेले। ओबीसी समाज असं म्हणतोय की आम्ही मुंबईमध्ये येऊ, मुंबईमध्ये आम्हाला चर्चेतनं तोडगा निघत असतो, ते काढायचा प्रयत्न चालू आहे सरकारचा। कायदा सुव्यवस्थेची काही परिस्थिती गंभीर होईल असं वाटतं, त्यामध्ये प्रयत्न चालू आहे। दादा, समाज कमालीचा आक्रमक होताना पाहायला मिळतोय। तुमच्या गाडीला सुद्धा काल जुन्नरमध्ये काय झेंडे दाखवले गेले, ते त्यांनी नाही दाखवले, उगीच काहीतरी थापा मारू नको। ते उबाट्याचा अध्यक्ष होता, तिथं काही बेमालून बोलत असतात आणि मी तो कार्यक्रम संपून आल्यानंतर तिथं चिटपाखरू देखील नव्हतं, 8 लोक होते आणि त्यात उबाटाचा अध्यक्ष, मी त्याचं नाव विसरलो पण माझं नाव तोंडावर आहे तो, हा माऊली होता त्याच्यामध्ये आणि त्यांनी ते केलेलं होतं। 7-8 जण होते। ठीक आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला म्हणणं मांडायचा, निदर्शनं करायचा, सत्याग्रह करायचा अधिकार आहे। मुंबईमध्ये आझाद मैदानावर परवानगी नाकारली तरी सुद्धा जरांगे म्हणतात की आम्ही त्या संदर्भामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर चर्चा चालू आहे। सुरुवातीलाच सांगितलं, पुन्हा खोदून काहीतरी त्याच्यातनं वेगळा अर्थ काढायचा प्रयत्न कृपा करून करू नका। पुण्यातला प्रश्न आहे, परवा पार्थ पवार यांनी गुंड गजानन मारणे यांची भेट घेतलेली आहे, त्यामुळे ती अतिशय चुकीची गोष्ट घडलेली आहे। मी त्याच्याबद्दल माहिती घेतोय, परंतु जे काही कार्यकर्ते बरोबर होते त्यांनी तिथं घेऊन गेले आणि त्या घरात ती व्यक्ती होती, परंतु हे असं अजिबात घडता कामा नये। मी माझ्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना असंच माझ्याकडनं एका आझम पानसरेकडनंच घडलेलं होतं। आझम पानसरे माझा अध्यक्ष होता तिथला, पिंपरी चिंचवडचा, आणि त्याने एक इथं कार्यक्रम घेतला आणि असाच गुंड प्रवृत्तीच्या माणसाला मला काय माहिती नव्हतं की बाबा कोण आहे ते। मी आपला त्याला पक्षप्रवेश दिला, पण कळायला संध्याकाळी त्याला पक्षातनं आपण लगेचच काढून टाकलं। ही घटना माझ्या बाबतीत घडली होती, तेव्हा नंतर मी माझ्याबरोबर बऱ्याचदा पोलीस असतात, कारण अनेकदा प्रशासनामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली, त्यावेळेस मी डिपार्टमेंटला कटाक्षाने सांगत असतो की बाबा असे प्रवृत्तीचे लोक कुठं आमच्या आजूबाजूला असतील तर त्यांना आमच्या जवळ येऊन देऊ नका, कारण बऱ्याचदा गर्दीमध्ये कुणी पण, आता माझ्या स्वर्गीय RR पाटलांच्या बाबतीत पण मुंबईमध्ये घडलं होतं, ह्या घटना घडतात, परंतु इथं तो फडणवीस अनेकांच्या बाबतीमध्ये घडलेलं होतं। पण ते कुठलाही राजकीय व्यक्ती हे आपल्या बाबतीत घडावं ह्या मताचे नसतातच आणि प्रत्येकाला, आता इथं आपण सगळी एवढी आहेत, त्याच्यामध्ये कोण कुठं कसल्या प्रवृत्तीचं आहे तर कुणीच खात्री देऊ शकत नाही। त्यातल्या त्यात डिपार्टमेंटला थोडी बहुत तरी माहिती असते की ही हा अशा प्रवृत्तीचा आहे, तो तशा प्रवृत्तीचा आहे। चिरंजीवांना सांगितलं काय चर्चा नाही, मी रात्री उशिरा आलो आणि सकाळी इकडे झेंडावंदन आलो, भेट झाल्यावर सांगणार। पवारांना ईडीच्या कार्यालयामध्ये 2 दिवस बोलवलं गेलं आणि त्या संदर्भात पण मग असे आरोप होतात की जाणीवपूर्वक त्यांना त्रास दिला जातो।
कुणी काय करावं आरोप करायचा तो ज्याचा त्याचा अधिकार आहे. इन्क्वायरीचे अधिकारी ज्यांना असतात ते इन्क्वायरीला बोलवतात, आपण उत्तरं द्यायची असतात. माझी पण ACBने 5 तास चौकशी केली होती, मला चांगलं आठवतंय. वेगवेगळे इन्कम टॅक्सचे पण लोक आले होते, परंतु आम्ही एवढा प्रोपोगंडा करत नाही, लोक गोळा करत नाही, त्याचा इव्हेंट करत नाही. शेवटी जायचं असतं. कितीतरी लोकांना आजपर्यंत बोलवलेलं आहे, कितीतरी लोक गेलीत आणि तिथं चर्चा करून त्या ठिकाणी म्हणजे जे काही प्रश्नांना उत्तर द्यायचे ते देऊन येतात. आता कोणी काय करावं ज्याचा त्याचा अधिकार आहे. आणि कुणाकुणाच्या इन्क्वायरीच्या बोलवल्यानंतर कुणी कुठं हजर राहतो तो ज्याचा त्याचा अधिकार आहे. दादा मात्र आता तुमच्या विरोधामध्ये उघडच बॅनरबाजी जी आहे ती शरद पवार गटाकडून केली जाते की आमचा दादा पळणारा नव्हे तर लढणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीचं असं काय आम्हाला माझ्या अंगाला भोकं पडत नाही. आता पुण्यात असे अनेक पदाधिकारी आहेत जे तुमचे सुद्धा फोटो लावतात. शरद पवार त्यांना विचारा, मी त्यांना तुम्ही त्यांना विचारा की कुणाचे फोटो लावता आणि काय लावता. धन्यवाद.